नमस्कार, यूथ लीडर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण जर यूथ लीडर सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, कारण महापालिका क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम यूथ लीडर करणार आहे। त्यामुळे आत्ताच यूथ लीडरला सबस्क्राइब करा। आमच्या बातम्या, विशेष कार्यक्रम हे जास्तीत जास्त लाईक करा आणि ते शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या यूथ लीडरच्या माध्यमातून तुमची बातमी आणि घडामोडी या समजतील। चला वळूया आजच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून आता हालचालींना वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आता महापालिका निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत घेत भाजपाकडे म्हणजेच महायुतीकडे 30 जागांचा प्रस्ताव सादर केलाय। महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला 30 जागा महायुतीच्या कोट्यातून पाहिजेत। सांगली आणि मिरज, कुपवाड या तिन्ही विभागामध्ये राष्ट्रवादीनं या जागांची मागणी केलेली आहे। महायुतीकडून अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर मात्र वेगळं लढण्याचा किंवा स्वबळावर लढण्याचा इशारा सुद्धा बोलता जगदाळे यांनी दिलाय। आम्हाला 30 जागा पाहिजेत, आमची तेवढी ताकद आहे, त्यामुळे आम्हाला 30 जागा मिळाव्यात अशी मागणीही प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। नेमके या पत्रकार परिषदेत प्राध्यापक पद्माकर जगदाळे हे काय म्हणाले, महायुतीला काय इशारा दिला, पाहूया। मिरजेत आणि सांगलीमध्ये मिरजेमध्ये आपण साधारणपणे 18 जागा मागितलेल्या आहेत। त्याच्यानंतर सांगली कुपवाडमध्ये आपण 3 जागा मागितलेल्या आहेत आणि बाकीच्या 11 जागा आपण सांगलीमध्ये मागितलेल्या आहेत। नाही, मला खात्री आहे की निश्चितपणे आम्हाला अपेक्षित असणाऱ्या जागा मिळतील। नाही मिळाल्या तर काय, हे आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून अजितदादांनी आज आम्हाला कामाला लागायचं सांगितलेलं आहे। अजितदादांनी आपला पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे। ती थीम घेऊनच आम्ही निवडणुकीमध्ये उतरतोय। जरी आमची युती असली तरी सुद्धा आमचा विचार हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, हे दादा सतत ठासून सांगतायत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, राज्यामध्ये 2च विधान परिषदेच्या जागा आमच्या वाटणीला आल्या होत्या। त्याच्यामध्ये एक अल्पसंख्याक समाजाला इद्रिसभाई नायकवडी आमचे मुस्लिम समाजाचे त्यांना आमदार म्हणून त्यांनी विधान परिषदेवर घेतलेला आहे। त्याचाही चांगला परिणाम महानगरपालिका क्षेत्रात आहे। दादांनी 50 कोटी रुपये, खरं तर काय तसं हे नव्हतं, पण आम्ही मागणी केली 100 कोटीची। दादांनी 50 कोटी रुपये ताबडतोब दिले। एवढंच नव्हे तर परवा ज्या वेळेला जिल्ह्याची मीटिंग झाली त्यावेळेला दादांनी स्वतः आठवण करून दिली की अरे तुमचे अजून 50 कोटी मला द्यायचे राहिलेले आहेत, त्यामुळे एवढी निवडणूक होऊ द्या, सांगलीकरासाठी अजून मी 50 कोटी रुपये देतो, हे स्वतः स्वमोठं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे दादांचं लक्ष ह्या महानगरपालिकेवरती आहे। उमेदवार आमच्याकडे सक्षम आहेत, इद्रिसभाई नायकवडी आमदार आहेत आणि आम्ही सगळेजण एकत्रित मिळून या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवू अशी मला खात्री आहे। किती नंबरवाले उमेदवार असणार तुमच्याकडे? 1 नंबर, 2 नंबर, 4 नंबर उमेदवार निवडताना काय? निवडताना एक उमेदवार सुशिक्षित पाहिजे, तो गुन्हेगार नाही पाहिजे, तो 2 नंबरवाला नाही पाहिजे, त्याचबरोबर तो निवडून यायला पाहिजे। या बाबतीमध्ये कुठेही आम्ही तडजोड करणार नाही। हे सांगली, मिरज आणि कुपवाड सुशिक्षितांचं शहर आहे। या शहरामध्ये पक्षाची जबाबदारी आहे। आज आपण बघतोय की ड्रग्ज असू दे, बाकीच्या भानगडी असू दे, खून असू दे, मारामाऱ्या असू दे, याचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये चांगली माणसं जर आली तर निश्चितपणे ह्याच्यावर कंट्रोल येईल। नको त्या कार्यकर्त्यांना, भानगडी करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांभाळणारा पक्ष आमचा नाही आहे। त्यामुळे आम्ही सगळे उमेदवार चांगले देणार आहोत, काही शंका नाही।